लहानपणी माझी आजी मला एक 7 वारांची कहाणी सांगत असे. सोमवारची कहाणी, मंगळवारची कहाणी, बुधवारची कहाणी. आज मी आपल्याला एक रविवारची कहाणी सांगणार आहे. हे आमचं घर, आमचं म्हणजे आमच्या सासऱ्यांचं. भर गिरगावातला राहता बंगला आणि पलीकडे 4-5 चाळी आहेत. राजारामाच्या चाळी म्हणतात त्याला, राजारामाच्या चाळी. सर राजाराम म्हणजे आमच्या इथे आजोबा. फार कर्तबगार माणूस. म्हणजे इंग्रजाचं राज्य टिकवून धरण्यासाठी ज्या काही लोकांनी एक विलक्षण मेहनत केली होती ना, त्यातले एक होते. चांगल्यापैकी वकील होते. म्हणजे त्यांची अशिलं त्यांना चांदीच्या ताटातून चांदीचे रुपये आणून द्यायचं असत. पुढे ही चांदी त्यांच्या चिरंजीवानी म्हणजे आमच्या सासऱ्यांनी आटवली. आणि मग मलबार हिलवरचा बंगला, वाळकेश्वरवरच्या वाड्या आणि ते स्वतः एवढं सगळं गेलं. आणि हा गिरगावातला बंगला आणि 2-4 चाळी तिकडे राहिलेल्या आहेत. हा आमचा हॉल. हा बाहेरून आत यायचा दरवाजा, म्हणजे आतून बाहेर जाता येतं असं काही नाही आहे. नंतर इकडे स्वयंपाकघर आहे, इकडे देवघर आहे, इकडे 4-5 खोल्या आहेत. चांगली प्रशस्त जागा हो. शिवाय घर जावई असल्यामुळे बिनभाड्याच्या घरात राहतो. हा सर साहेबांचा पोर्ट्रेट. सर राजाराम. मिशा बिशा काय जोर आहे. हे सर राजाराम, त्या लेडी राजाराम, त्यांचे सासरे, ते सासूबाई लटकलेत आता आरामात भिंतीवरती. यांच्या एकुलत्या एका मुलीचा मी नवरा. तशी म्हणजे मला बँकेत नोकरी विक्री आहे. कारण आमच्या चाळीमध्ये जितकी माणसं आणि त्यांची मुलं बाळ राहतात ना, तितके रुपये भाडं काही दर आम्हाला मिळत नसतं. का सगळी मंडळी ना अगदी कशी म्हणजे अगदी घरच्यासारखी राहतात. मग पिढी जात हिच्या म्हणजे प्रत्येक गोष्टीला परंपरा आहे बरं का. ही वर्तमानपत्र आहेत ना, ही वर्तमानपत्र रविवारी सकाळी वाचायला मिळायचं काय आमच्या नशिबात नाहीये कधीच. टाइम झाला का हो वाचून? अरे वा, केसरी वाटतं. अल्जेरियाचा प्रश्न चिघळला काय? काय प्रकृती वगैरे ठीक आहे ना? हे आप्पा वागळे, त्यांच्या वडील दादा वागळे आणि आजोबा बाप्पा वागळे आमचे पिढीजात भाडेकरू. गेल्या 3 पिढ्या आमच्या घरातला टाइम तसाच वाचत आलेले आहेत. आणि काय प्रकृती वगैरे ठीक आहे ना, हा प्रश्न सुद्धा असाच विचारत आलेला आहे. यालाच परंपरा म्हणतात. म्हणजे आमचे सासरे वारले त्या दिवशी यांच्या वडिलांनी त्यांच्या आडव्या देहाला काय प्रकृती वगैरे ठीक आहे ना असा प्रश्न विचारला होता म्हणतात. हा आमचा रामागडी. हा म्हणजे आधी प्रत्येक नाटकात हवाच. शिवाय आमचा रामा म्हणजे अगदी नाटकातल्या रामासारखा अत्यंत आगाऊ आहे. पण पिढीजात या घरात माझ्याखेरीज प्रत्येक गोष्ट पिढीजात आहे. त्यामुळे माझ्या मनासारखी एक गोष्ट मला करता येत असेल तर शपथ. आता हेच पाहणं, आज रविवार आहे. रविवार आठवड्यातून एकदा येणारा रविवार म्हणजे काय गोष्ट आहे. आठवडाभर बँकेत मानवती खडा ठेवून मी एका रविवारकडे डोळे लावून बसलेला असतो. मीच काय, आपल्याकडे बहुतेक सगळेच जण. आता मला एक थोडा पेटी बिटी वाजवायचा शौक आहे. पण काही नाही तुम्हाला सांगतो, नुसता सा लावा, सा. हे बघा, हे देखील पिढीजात सर साहेबांच्या वेळेपासून आहे. याचं माझं काय वैर आहे देव जाणे. हॅलो, हा कोण? टिकमलाल? नाही, ते टिकमलाल कोण नाही. अहो नाही तर मी कुठला आणू? रॉंग नंबर. ही देखील आमच्या टेलिफोनची स्पेशालिटी आहे. विशेषतः मी पेटी वाजवायला बसले ह्याला अजिबात आवडत नाही. एक याला आवडत नाही आणि आज एक आमच्या कुटुंबाला. तर काय सांगत होतो की आज रविवार. इच्छा काय हे चांगला 8-8:30 वाजेपर्यंत आरामात झोपावं. पण सकाळी 6 वाजता असा हा असा. हे रामा, हो आता टेलिफोन बघ ना कोणाचा येतो. हॅलो, कोण? महात्मा गांधी? हो साहेब, हा कोणचा आहे ना? तर महात्मा गांधी आहेत काय म्हणून विचारतो. नाही, गेले म्हणावं त्या.
आमचे साहेब जरा बोलत मागताय. कोण म्हणास? महात्मा गांधी आहे का म्हणतो? महात्मा गांधी? हो, महात्मा गांधी. हॅलो. हा हा महात्मा गांधी स्विमिंग पूल? अहो कुठेच आहे हा? नाही मला हवाय जरा जीव द्यायला. रॉंग नंबर. साहेब हा तर तुम्ही आंघोळला होतो ना? आंघोळीला काय रे? आंघोळ 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 चाललेला सगळेजण धुवून काढायला निघालेत मला दिवस. तसा नाही. मग मी नुसता आत गेला तर बाय मला सारखी सांगते काय? साहेबांना आंघोळला जायला सांग, आंघोळला जायला सांग, आंघोळला जायला सांग. ती फोनोग्राफची प्लेट नाही हरकत. तकडे रे नंदला दला 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 तसा. आगाऊ चालेल, अत्यंत आगाऊ. काय करणार? पिढी जात सांगत काय होतो? काय नाही, इच्छा काय की जरा पेटी वाजवावी. लग्न होण्यापूर्वी काय तयार पेटी वाजवत होतो मी. आता काय नाही तो म्हणतो धोबी. याने आयत्या वेळी येऊन घोटाळा केला नाही तर सगळे धोबी जमा त्यांना वाळीत टाकते. हे रामा, हॅलो बाय. काय धोबी आला बघ ना. काय 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 तर तुम्हीच बघा. का आपण बोलत नाही त्याच्या संगती? बोलत नाही? हो. का बोलत नाही? ते रोजी माझी नुसती पॅन्ट ती पुष्कळ ठेवून आण म्हणला ग, तर मला टाइम नाही म्हणताय. रामाचं आणि धोब्याचं वैर, पिढीच्या आत पौराणिक परंपरा. मजा बायला मला सांग. सांगता तो धोबी महाराज. जी साहब. अच्छा है ना? जी हाँ साहब, अच्छा है, अच्छा है. अच्छा है. वो धोबी महाराज जी. जरा ऐसा 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 जरा देखो तो ये क्या? ये नेहरू शर्ट है ना तुम्हारा? हाँ. ये थोड़ा हमारे नेहरू शर्ट का दिखता है. हाँ नहीं नहीं साहब, आपका नेहरू शर्ट हमको होता नहीं साहब, बहुत ढीला होता है. ढीला होता है क्या? ढीला बहुत. म्हणजे घालून देखला एकदा कैसा होता है. हाँ हे सुद्धा म्हणजे अब देखो अपन नेक्स्ट टाइम को कपड़ा शिवेगा ना, नेक्स्ट टाइम को तो तुम्हारे बाप का शिवेगा. काय बोलणार हो? यांचे वडील सरसाहेबांची धोत्र बडवत होते ना. पिढीच्या आत सगळे. काय रे? बाय म्हणता तुम्हीच घेऊन घ्यावं म्हणून. का? तर बाय हाताला मेहंदी लावला नाही. मेहंदी? हो हो, ती शान लावल्या तरी दिसते ती. चुप रे. हाँ धोबी महाराज. हाँ. बोलो बोलो क्या है? साहब देखो ये 10 साड़ी है, हो, हो, हो. 8 पेटीकोट है, हो. 9 ब्लाउज है. ओ ब्लाउज चलो. तो हमारा कुछ उसमें आपका साहब एक बनियन है. एक बनियन है ना? जी हाँ. वाह, बहुत हो गया. हाँ बहुत हो गया. साहब ये भी लिखो. लिखो क्या? ले जाओ तुम सब. नहीं नहीं छोड़ो छोड़ो. ए रामा हो. येऊ इकडे. अरे साक्षरतेच्या वर्गात जातो असं सांगून रोज रात्री तू कुठेतरी जात असतोस ना रे? हा? हो. काय लिहायला शिकला तरी कपडे लिहून दाखव. कसला चालला तर साक्षरतेचा मास्तर. शे काय झालं? त्याच्या विरुद्ध हा. आम्ही अर्जी केली हं. आणि काढून टाकला त्याला. डिसमिस. डिसमिस म्हणजे लिहिता वाचता यायला लागल्या बरोबर पहिला अर्ज साक्षरतेच्या मास्तर विरुद्धच केला. हो. वा बाबा, फार चांगला कल्याण होईल तुमचं. जा बोलो बाबा. सांगो सांगो क्या क्या साहब सांगो. देखो हाँ. ये 8 साड़ी है, 8 साड़ी. ये समझ 6 ब्लाउज है, अरे लिखने को दो ना हमको. अच्छा. यहाँ 8 साड़ी है, 6 ब्लाउज 6 ब्लाउज है, और एक 10 पेटीकोट है साहब. 10 पेटीकोट है. अच्छा एक बनियान है ना? नहीं नहीं साहब, एक धोती है आज. आज धोती है क्या? वाह 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 वाह. भारत माता की जय जय. जय जय. आता सांगायचं कसली पेटी आलं तिथे. गोवंडे मास्तर म्हणजे तबलजी आमचेच भाडेकरू आहेत. ते आधी ते सर साहेबांच्या तसबिरीपासून नमस्कार होतील त्यांचे. दर रविवारी येतात तबला वाजायला. तेवढा तबला वाजून तुंबलेलं भाडं वसूल करून घेतो झालं आम्ही. काय मस्त. ठीक आहे ना? बसा.
ते तुमचं काय. ये पाच. जरा जमू देऊ नकोस. हा, जरा जमू देऊ नको. हॅलो, कोण आहे हो? हा हा नाही हो 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 नाही 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 सांगतो. नाही नाही कसं काय. हो 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 सांगतो. नाही नाही डिस्टर्ब काही नाही नाही. अरे मालू, हा तुला टेलिफोन आलाय बघ. काय टेलिफोन आलाय. टेलिफोन आहे? हो. कुणाचं आहे? कुणाचं आहे? हा? मी मिस्टर सत्यपापा गडकरी बोलते. जरा 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 मालतीने पाठवतो का. सॉरी हो तुम्हाला डिस्टर्ब केला. त्यांचा आहे घ्या. अहो जरा फोन उचला ना. त्यापेक्षा तुम्ही दोन आहे ना हात बित. पण मी मेहंदी लावली आहे हाताला. वा, काय वा. मेहंदीवरून आठवला. काय ती मेहंदीची चाल फर्स्ट क्लास होती. मेहंदीची चाल. हा, त्या गुजराती सिनेमातली. गुजरात रे हॅलो? मेहंदी रंग लगो. हॅलो, हा काय करत ना. हा बोल, काय म्हणाली? माळवे हा? किनो रंग इडली करणार आहे? अगं सोप्पा किती अगदी. मेहंदी हा? रंग घेतलीस का? लगो. घे घे कागद पेन्सिल घ्या मी सांगते. माळवेन एनो रंग गयो गुजरात हो, रे जरा बोल, नीट करा. गुजरात रे हॅलो मेहंदी हॅलो, लगो. हा हे बघ रत्ना, 2 टिपऱ्या तांदळाचा बारीक रवा, हा, आणि 1 टिपरी उडदाची डाळ 4 तास भिजत ठेवून पाट्यावर बारीक वाटायची. हा काय म्हणाली? तुझ्या घरी मिक्सर आहे ना, मग प्रश्नच मिटला. अहो कशी आहे? अहो असं काय, जरा बोलू द्या ना. हॅलो हॅलो, हा काय म्हणतेस? काय रेडिओ बंद करू? रेडिओ नाही ग, घरातच चाललंय सगळं. अस्तर. हॅलो, हा हे बघ रत्ना, नंतर मग कल्हेच्या भांड्यात घालून त्याच्यात थोडं थोडं अर्धाशीर पाणी घालून रवीनं नाहीतर घोटणीनं घुसळ. हो हो, घुसळ म्हणजे मिक्स कर. हा, घुसळ म्हणजे मिक्स कर. घुसळ म्हणजे मिक्स कर. घुसळ म्हणजे मिक्स कर. हॅलो हॅलो, हा हा हे बघ रत्ना, हा नंतर त्याच्यात तांदळाचा रवा घालायचा आणि मग बेताचं मीठ घालून. हॅलो, हा काय म्हणाली? शेतातलं नाही ग, शेतात मीठ पिकतं का कधी? असं काय करतेस? बेतात शेतातलं मीठ घालणे नको हो, असं काय. हॅलो, हे बघ रत्ना, बेताचं मीठ घालून कालवायचं आणि मग थलथली. हॅलो हॅलो, थलथली शिजवून उबदार जागेत ठेवायचं. काय ते? हो हो, उद्या पीठ फुगून येईल. हो उद्या पीठ. बाकीचं सगळं ते उद्या पीठ फुगून बिगून आल्यावर सांगा. असं काय करता, जरा बोलू दे ना प्लीज. हॅलो, हा हे बघ रत्ना, नंतर मग पळीला सारखं कर. हा काय ते? हो हो, वाटीत घालून उघडायचे. अरे वाटी घटीने बऱ्या नाही नाही ग, काय नाही. काही रविवार आहे ना आज. हो ना. हो, मिसेस गर्दे यायचे. हा नाही ग, फक्त 15 मिनिटं वेळ आहे म्हणाल्या त्या. अगं दुपारच्या प्लेननी जाणार आहेत ना पॅरिसला. काय मेल? अगं मेल कुठली जाते पॅरिसला? हॅलो, काय म्हणालीस? ऐकायला नाही आलं का? तुझ्याही घरी गाणंच चाललंय वाटतं. काय तुझे काय? अच्छा, मिस्टर पोहायला जातात होय दर रविवारी? हा, आमच्या घरी ना छे ग, आत्ताशी कुठं 6वा चहा झालाय. हो ना, कशाला लोकांना सांगायचं 6वाच्या? तुम्हाला काय करायचंय जरा बोलू द्या ना. हॅलो, हा तर काय ग, हो ना. अच्छा अच्छा, हो हो, अच्छा अच्छा, बरं. हा अच्छा, बाय, ठेवा. नक्की. अरे
काय? कोण कोण इकडे कोण येणार आहेत म्हणालीस? अय्या मिसेस गर्दे याच्यात म्हणून किती वेळा सांगितलं तुम्हाला. कोण मिसेस गर्दे? तुम्हाला माहिती नाही त्या दिल्लीला असतात नेहमी. म्हणजे इथे कशाला यायचं? बदली झाली त्यांची पॅरिसला. पॅरिसला? कोणी मिसेस गर्द्यांची पॅरिसला बदलली? मिस्टर गर्द्यांची एम्बसीत असतात ते. हा 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 एम्बसीत असतात ते मिस्टर गर्दे काय? बरं मग मिसेस गर्दे कोण त्यांच्या? का हो आता मिसेस गर्दे मिस्टर गर्देंच्या कोण असणार हो? आई एवढं हो सॉरी बायको बायको. दिल्लीला की नाही त्यांच्या घरी गेले होते मी त्याला काय म्हटलं तुम्ही निदान 15 मिनिटं येऊन जा कॉफी घेऊन जा. नाही आपल्याला कॉफी पी नको आता तुम्ही कृपा करून हे सगळं आवरा आणि एकदा आंघोळ करून घ्या. अगं काय आंघोळ 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 चालवलं आठवड्यातून एकदा जरा पेटीची मेहनत करत बसलो तर. मेहनत आता या वयात पेटीची मेहनत करून काय रेडिओ स्टार होणार आहात? या वयात हे आधी चूक आहे. हो गुण महत्वाचा. तर गुणा पूजा स्थान गुणा पूजा स्थान गुणिषु न चलियोगम न च वया. मास्टर इथे काय कीर्तन झालं गडा? असं काय करता आवरा ना आत्ता तासाभरात येतील त्या. अगं काय ग रोज रोज तुझ्या मैत्रिणी सगळ्या आणि तुमचे जमतात ते हो फुकटे. जरा कुणी तुमच्या पेटीला वा म्हटलं की लगेच चहा. भाडे करू तरी असली मिळाली त्याचे 3-3 महिन्यांची भाडे तुंबवतात. त्यांचं काय जातं तुमच्या पेटीला वा वा म्हणायला. आणि हे पहा एवढ्या मोठ्या बँकेच्या मॅनेजरला असं पेट्या वाजवत बसणं शोभत नाही. अगदी मोठी असेल पण मी एका फडतूस ब्रँडचा मॅनेजर आहे. चपराशी धरून चौघांचा स्टाफ आहे आमचा चौघांचा माहिती. आणि काय ग बँकच्या मॅनेजरने वाजवला पेट्या म्हणून बिघडलं कुठे? आम्ही काय नेहमी पैशाच्याच पेट्या वाजवायच्या बस. मग वाजवा पेट्या आम्ही भरतोच आहोत तिथे. मानू तुझी ती स्वयंपाकीन पाळाली ना ती काय आमची पेटी ऐकून नाही पळाली. तुम्हाला म्हणजे नोकर चाकर वागवताच येत नाही. जी असं त्यांची ती भाड्या करत बसायचं हाय कशाला नव्हतं मी आम्हाला काय मिसेस तेंडुलकरांचं काय जमत नाही. काय? दिवसभर घर नोकरांच्या वर टाकायचं आणि स्वतः बॅडमिंटन कोर्टावर नाचायचं. तुम्हाला की नाही तसली बायको मिळायला पाहिजे होती. हा जाऊ दे हा जाऊ दे. बरं रामा नाही ना पळाला? रामाना तो आज नाचतोय की तुमच्या पेटीच्या तालावर? चला त्याला तरी आमच्या कलेचं कौतुक आहे. बोलायला काय जातं इथं अडलं तर मदतीला यायचं नाही कुणी. काय मदत पाहिजे तुला सांग बघू. तुम्ही कृपा करून आंघोळ करून घ्या. आता मी आंघोळ केल्यामुळे तुला कशी काय मदत होणार आहे मला सांग. मग वाजवा पेट्या. मास्टर काय ऐकायचं नाही आपली गंमत. घरोघरी हाच ठेका होय ना. आता वहिनी साहेब एज्युकेटेड बरं त्यामुळे बोल जरा मुलायम. नाही तर आमच्याकडे बापू साहेब मी पाहतो. अरे हो येतात बाबा. हॅलो हा कोण हवं तुम्हाला? थांबा बापू साहेब त्या तांबूळ वाटकरांना बोलतायत. तांबूळ वाटताना बोला म्हणताय? हा हा बोलावतो हा बोलावतो मग बोल. हॅलो बोलवता बोला या. मास्टर अहो आमच्याकडे म्हणजे 50 भाडेकरू आहेत. 50 भाडेकरू. प्रत्येकाचे निरोप पोहोचत बसलो ना तर दिवसभर तेच काम करत बसावं लागेल. टेका करा तुम्ही. तिकडे काय बघताय? ठेका जरा नीट. मास्टर ते काय सांगते बघा. तुमचं लक्ष नाहीये. असं करा त्यानं म्हणा तांबू वाडकरच्या कुल्ला कुलूप आहे म्हणून. खोटं कसं सांगायचं? हॅलो तांबूळ वाटकरना कुलूप. हा तांबूळ वाडकरला कसं कुलूप लावताय? त्यांच्या खोलीला. सॉरी हा सॉरी. मास्टर अहो स्वतःला तबलजी म्हणतात. तबलजी एवढे एक साधी थाप नाही मारतायत तुम्हाला. बसा या.
आंघोली आंघोली. तू आधी 2 कप चहा घेऊन ये बघू जा. पण त्या आंघोलीचं पाणी तापलाय ना, थंड होऊन नाही जाईल. अरे आज मी थंड पाण्याने आंघोळ करणार आहे. मंगाची थंड काढला तर बघ तापवायला सांगितलं आणि आता तुम्हाला थंड पाणी करणार म्हणून. तापून थंड केलेल्या पाण्याने आंघोळ करणार आहे. जा जंतू म्हणतात का. तुला रे काय ठाऊक धाती दाडा बेटा. काय ठावा आमच्या गँग मधला अर्जुना नाही माझी तबला. त्याची गँग अहो तर 10 लांबरातले काळे मास्तरांचा रामा आहे तो. तबला वाजवतो रामा. मास्तरांच्यात कल्ला तर जातो. हात फार छान आहे त्याचा. कोणाचा त्या रामा. रामाचा. आणि काय बोलू नको बोलू नको. तू जा बघू बायना मदत कर. दम्या नाही गरम झाली की. मग त्याला काय मदत करणार. हा, मीच बोलतो. वर्धन साहेबाच्या बेबीबाईला बलवायचा. आपण कोण ही चौकशी मन कशाला काय. बरी होता हो बरी होता. ही चौकशी मन कशाला काय. बरी बरी होता. आमच्या धोंडू पावसकर जरा. कोणासारखा. धोंडू पावसकर. कोण पावसकर. वाढपीसच्या वाण्याच्या बंगल्यावर रामा नाही. तो रामा काय पेटी वाजवतो. तुमच्यासाठी फर्स्ट क्लास फटमफाट पेटी वाजवतो. त्यांच्या दाराला कुलूप आहे हो. काय काल पण हात सांगितले ना. कोणी मी. हो मीच. काल पण हात सांगितलेला आणि उंद्या सुद्धा हात सांगीन हो. बाय बाय. चला तुमचा मोराला. असं सगळं काय. करियाचं काय सांगतो मी. करियाचं काय. करियाचं काय म्हणजे. अहो ती प्रधान शेठची बेबी बाय का तिकडनं तिचा कायसाचा बोलतो. आणि ही प्रधान शेठची बेबी बाय सारखी टेली बॉम्ब लावून अर्धा कल्लाक जन्मी ती. नाही पण हा असला वागना या जंटलमॅन माणसाच्या घरात चुकल काय. काय मास्तर बरोबर वाजवा तर. किती वेळा सांगितलं भांडी अशी वाजवू नाहीत म्हणून. नाही पण असा तबला वाजायला लागला म्हणजे बोटा नुसती सुरसुरतात नाही. बरोबर आहे. जातीच्या कलावंत ते असं आहे का नसतं. तर इकडे जमणारे सगळे जातीचे कलावंत. फक्त मी आणि माझ्या मैत्रिणी तेवढ्या आरसी. तरी अजून ते कसे नाही आले. कोण. तडवेकर कामत मामा घरात नुसतं गायन क्लास करून टाकतात अगदी. अगं तुमच्या चाळीच्या 2-2 कोटीचे भाडे करते. त्याने एवढ्या सगळ्यात गाण्या बिण्याची मेहनत काय जमणार. आपला हॉल प्रशस्त आहे. येतात जरा आवाज लावायला. आठवडाभर बिचारे असे खरडे घाशी करतात. एका दिवशी नरडे घाशी का. तेच म्हणते ना मी. तुम्ही सगळे कलावंत. तुम्ही पेट्या वाजवा गा
आम्ही बाजारात जाऊन भाजी आणायची, स्वयंपाक करायचा, सगळं मी करते. फक्त वेळेवर आंघोळ करून घ्या म्हटलं तेवढं सुद्धा होत नाही तुमच्यानी. तू बाजारात जा, इथे आंघोळ बिंघोळ सगळे झालेले असेल हे सगळं सांग. बरं, ठीक चला आहे. मास्तर. चल. रामा कुठे गेला? कशाला हवं रामा? माझी छत्री कुठे आहे? तुझी छत्री मी आणतो. थांब, छत्री. मास्तर, काय? आता पाहुणे यायचेत आमच्याकडे. हो का? वा. नाही म्हणजे बायका मंडळी यायचे तर. हो का? वा. नाही म्हणजे नाही म्हणजे काय गाणं घेण्याची आवड पाहुणे मंडळी मी काय हे म्हणते, बघ, छत्री. द्या छत्री, मी जाऊन हे येते बघ, बघ, बाजारात. ही पर्स घेऊन जा ना, ही पर्स. पर्स घेतली ना मी. अगं पण ही जराशी मॅचिंग आहे ना. अहो आता वाण्याच्या दुकानात जायचंय मला, तिथं मॅचिंग पर्स कुणाला दाखवू मी? काय चुकलं. चुकलं? बालूच्या लग्नाला सोन्याच्या वाला बालूच्या ए, लग्न कुठं गेला तासरे मध्येच? खाली जाऊन ड्रेस नाही आणला माझा लहान ड्रेस सून ड्रेस हे धोब्यान टायली नाही गेली. ऐका. ऐकतोय. असं काय उद्या आमचं नाटक आहे ना परदेश, काय? स्पर्धेत. तर सरकारी स्पर्धा नाही. सरकारी स्पर्धेत तुझं नाटक आहे? हो, मास्तरच आहेत तबल्याला. हं? संगीत आहे, संगीत. संगीत धोंडू पावशेकर आपला आपला म्हण. अर्गन अर्गन काय? हं. सत्यवान सावित्री नाटक आहे. सत्यवान सावित्री. हो. मग तू कोण त्याच्यात यम का रेडा? हं? काय आपण आपला निसर्ग तेच नाही निंजर म्हणून तरी पॅन्टनी घुसखोर आणली ना कडक इस्तारी करून. साहेब हं. आमचा मोरला नाटक आहे हं. ना, तर मोरला नाटक सोसल आहे. सोसल? हो. कुणाला सोसल? ता सोसल नाही, हं. घरच्याच कपड्यात घरी येतात ता सोसल. रामा, हो. हे रामा, घरातले कपडे धुवून वाळत घालायचे तसेच पडले. हो. ते घाल एकदा वाळत आणि मग जा नाटक हो, हो, करायला. हो. हा. आणि हो. ती चटणी वाटून ठेव. ठेवता कपडे वाला चटणी वाटून ठेवतात. सगळी कामं मेली आम्हीच करायची. स्वयंपाक आम्हीच करायचा, बाजारात आम्हीच जायचं, सगळंच आम्ही करायचं. मास्तर, ही आता बाजारात गेली आहे म्हणजे अर्धा एक तास. आय, शाबास. आय, एकदम. आणि चाचा
किती किती सांगू तुला? किती किती सांगू तुला? बरं ठीक आहे मस्त. हा, हा. अरे चंदळा कधीतरी आलो साहेब म्हणत जाते आलो बाय जा चार पाच कप चहा सांग रे बा मला बिन साखरेचा रे हो यांना बिन साखरेचा बा बापू साहेब अहो बापू साहेब बोला
तुमचा हात पेटीवर पडला ना की मला आमच्या गोव्याच्या फटू मापशा करायची आठवण होते. हा हे कामत मामा यांच्या 3 पिढ्या गेल्या, 3 पिढ्या मुंबईत, पण यांना दरवेळेला आमच्या गोव्याची आठवण होते. म्हणजे मी इथे भाता फुंकतोय, या नाना कोण तो माझ्या फटू म्हापशेकर आठवत होतो. म्हणजे कडवेकर तुम्हाला सांगतो आमच्या गोव्याला कामत मामा फालतू बडबड नको. सर लावूया. काय म्हणणार बोला बरं. छान. उगीच का उगीच का उगीच का उगीच का या दशऱ्यामध्ये असे मैदानात का उगीच का उगीच का चालेल चालेल रेडी चालेल माझं ठेका मस्त उगीच का
देसाई मास्तर वा वा असं म्हणतात सारी धरणी माझा आवाज जरा तापू दे. हा हा एकदम गगनभेदी स्वर लावायला कडवेकर मामा म्हणजे काय कडवेकर मामी आहे. हा त्यांचा आवाज ऐकला की मला आमच्या गोव्याच्या चर्चच्या घंटेची आठवण होते. नाही म्हणजे रागावू नका हा कडवेकर, पण त्यांचा आवाज म्हणजे व्यापून या सारी धरणी. तिचं नाव कशाला घेताय मध्ये? आणि आमच्या घरी म्हणजे बरं का बापूसाहेब कानडीने केला मराठी प्रतारा असला प्रकार म्हणा तुम्ही. सारी देसाई तान कशी तान कशी भिंगरी सारखी गेली पाहिजे. हा हा बापूसाहेब जरा स्वर द्या. ऐका म्हणा. गाण्याची चेष्टा. अरे पण समजत नाही मध्ये मध्ये कशाला बोलतो. कर्नाटकी ढंग आहे, करार प्रिया राग आहे, चांगला दाखव.
म्हणजे पुढे का गेलो ते कळेल. इकडे भरता काय करते तुमचं भाजी बाजार. एक नुसतं बघा 2 आण्याचा अळूहण म्हटला तर इकडे येऊन बैल वरडतो तसं वरडत बसलाय की हो. गाणं 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 कंठाळ आला की हो. अरिष्ट नाही तर मालताई. मामी मामी कडवेकर, अहो कडवेकर, यालाच कर्नाटकी ढंग म्हणतात. मामी आता मी पण येऊ म्हटलं काय तर गाणं म्हणायला. आणि ते बायको कुठे गेलं होतं तुमचं. गरीब बघा ते पाप सारखं काम 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 करते. माझ्यासारखं असतो तर पेटी फोडून बंब पेटवलं असतं. काय वय ग्रस्त माणसाचं घर रात्र म्हणून नाही दिवस म्हणून नाही गाणं 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 कंठाळाला किंवा अरिष्ट नाही. मामी तुमचं ते मालताई ते बाजारात गेलंय हो. बघितलं, लोकांच्या घरात बायका बाजार हाट करतात. आमच्याकडे काय करतील तर. होय. आणि लोकांच्या घरात स्वयंपाकीण असतात म्हटलं. आमचं स्वयंपाकीण पळालं. पळायला नाही तर काय हो. हे असलं वरद ना गळ्यात काही खास येतं का तुमच्या आळू खाल्ल्यासारखं. आणि देसाई मास्तर तुम्ही इकडेच बायको बाळंत पडायला गेलं ना तुमचं. म्हणून तर मनसोक्त गाऊन घेतोय मी. तिच्याकडे जाऊन बघायचं की काही नाहीच काय. आता काय बघायचं त्यात. ही काय तिची पहिलीच खेप आहे. आता म्हणजे दुकानातून तुरीची डाळ आणल्यासारखी दवाखान्यातून बाळ घेऊन येते. काय जीभ का बुटाचं जीभ हो तुमचं ते. आणि तुम्ही इकडे बघत काय बसलो तो. बाजी कुणी आणायचं ते. दिवसभर बघा गाणं गाणं गाणं. अंघोळ करायला म्हणून मोरीत बसतात. नळ डोचकीवर सोडतात आणि खाली गात बसतात. अर्धा अर्धा तास अंघोळ पण पंचा सुद्धा धड भिजत नाही हो. भिजतो हो भिजतो. पूर्वी एकदा खुर्चीचं लात मोडलं होतं. काय झालं. खुर्चीचं लात व पाय पाय खुर्चीचं पाय. खुर्चीचं लात मोडलं होतं. काली जाऊन दुरुस्त करून आणतो म्हटलं आणि इकडे येऊन गात बसलं की हो. यांच्या बरोबर कुठं जायचं. यांच्या बरोबर कुठं जायचं म्हणजे लाज येतं बघा. बस स्टॉपवर उभं राहिलं. कोणाकडे. आपण बस स्टॉप. बस स्टॉप बस स्टॉप बस स्टॉपवर उभं राहिलं तरी सुद्धा चालूच की हो. हे डेंजरस हा कडवेकर. तुम्हाला सांगतो डेंजरस. असं नाही म्हणजे आमच्या हापिसातला भाऊ चांदोरकर असाच 5 नंबरच्या बस स्टॉपवर गात उभा होता. त्याने बरोबर हा असा हात गेला तो एका काळ्या कुट्ट बाईच्या गालावर. पायातलं वाहन काढून मारलं की नाही होती ना. ते चाललं असतं मामी. वाहन एकदाच बसली असती. पण ही बाया म्हणते कशी. माझ्याशी लग्न करतोस की जाऊ पोलिसात. करावं लागलं लग्न. ती तुमच्या त्याच दिशेची कुठली तरी आहे. हा हुबळी धारवाड तिथली कुठली तरी. ही काय बोलते ते याला कळत नाही आणि हा काय बोलते ते हिला कळत नाही. आम्हाला तरी काय कळत होतं म्हणता काय. सगळं होतं बघा. आमचं ते काळ साहेब गोर मॅडमशी लग्न करतात. आता त्यांचं इंग्लिश आणि आमचं इंग्लिश सारखं काय पोरं होत नाहीत. कामत मामी तो प्रश्न भाषे पलीकडचा आहे. नाही म्हणजे मी कडवेकराला काय सांगत होतो की समजा तुम्ही बस स्टॉपवर गायला सुरुवात केली आणि ताने बरोबर वेळ काय सांगून येते. मागचा ठेकादार बाजी कुठे होते. भाजी आणि रॉकेल हे रॉकेलचं आपल्या रॉकेलच्या दुकानाला सुट्टी. हो संप आहे. विचार तर विचार की कामत मामाला विचार की. बाजारात असं काहीतरी म्हणत होते. हा राखेचा संप काय. मी आपला राखेचा पंप असा.
सोय असतं तेवढंच ऐकतात बघा. म्हणजे पूर्वी एकदा घरातलं चहाचं पावडर संपलं होतं. काय झालं? चहाचं पावडर चहाची पावडर. काली जाऊन वाणीकडून चहा घेऊन या म्हटलं तर समोरचं इराणीकडे जाऊन एकटंच चहा घेऊन आलं की हो. आणि ते जळलं इराणीचं चहा की होते म्हणजे कोंबड्याचं अंड्याचं कांद्याचं हात लागलेलं. मम्मी मी तुमच्याकडे आधी कांदा लसूण बिसून काही नाही का? मी काय ते जोशीनबाई सारखं धर्म सोडलाय काय तर कांदा खायला. म्हणजे कोण जोशीनबाई? गिड्ड. हा गिड्ड जोशीनबाई. ते जोशीनबाई चोरून अंडी घालत. खोट म्हणता काय जरा. ते जोशीनबाई नवऱ्याला पोरांना सकाळला खायला अंडी घालत. आमचं माहेर म्हणजे उपीट बडग्याचं विरूपाक्ष शास्त्री घराणं की हो. सावळा गिवळा काय कडक म्हणतात. मजाची म्हातारपणात पाणी सुद्धा दूध घेणार बघा. इतकी वर्ष मुंबईत काढलं पण जास्त कधी काचेचा कप्प घालून घेतलं म्हणता काय. शूद्र काय तर आम्ही कांदा खायला. माझं वडील म्हणजे चंदकेश्वरचं पुजारी की होते. कांदा लसूण घिसून छे. आता काय घसा फोडायचं ते फोडून या म्हटलं लवकर घरी. कष्ट नाही तर. अरे आता मला कोणीतरी स्वस्थ पेटी वाजू देणार आहे का मला सांगा बघू. कडवेकर, अहो कडवेकर, तुम्ही काय केलं कल्पना आहे तुम्हाला? तुमची भाजीची पिशवी दिली ना अहो त्याच्यात आळू दिसलं दिली. चला कडवेकर, अहो कडवेकर, काय झालं? प्रसंग येऊ नये पण आलाय. कामत मामा अहो काय झालंय काय मला सांगा ना. एका शब्दात सांगू. सांगा. अनर्थ. अहो कडवेकर, ती धरणी या क्षणी तुम्हाला आणि मला पोटात गेल तर बरं होईल. अहो ही वेळ गाण्याची नव्हे ईश्वराची करुणा बघण्याची आहे. मग तुमचं 1.5 दमडी चालू दिन हो मी परत. आळवाचं नाही हो काय म्हणत मी. तुम्ही फक्त पिशवीतले आळवाचे देठ पाहिलेत पण आत 1 शेर कांदे, पावशेर लसूण, 1 रत्तल मटण, एवढा कोलंबीचा वाटा आणि 2 पापलेट होती. बामणीन बायला पापलेट. हो ते रोजी मी नुसतं त्यांच्या स्वयंपाकघरात शिरला तर काय याला स्वयंपाक धुवून घेतला आणि बामणीन बायला पापलेट. रामा, ए रामा, इकडे इकडे इकडे. काय तुमचं युनियन निघालंय म्हणून प्रत्येक बाबतीत तोंड घातलंच पाहिजे करे. हा मंडळी जरा चिंतेत आहे. तू जरा जा बघू इकडून. मामा कांदा लसूण काय कोलंबीचा वाटा आणि पापलेट हो. पापलेट म्हणजे मासे. पापलेट हो म्हणजे मासे. तुम्हाला काय वाटलं पापलेट म्हणजे चॉकलेट? मी जातो पायलट कडवेकर, अहो कडवेकर, आता सगळे जातील. हा सगळे जातील. कठीण समज येता कोण कामास येतो. मास्तर तसं नाही माझी वाईफ बाळंती नाही. बरं कडवेकर भेटूया आता. भेटूया जगलो वाचलो तर भेटूया. नाही बघा तुमच्या रविवारचा पेपर राशी भविष्य करा. आहे ना? नक्की कळलं तर तुमची रास कुठली? रास कुठली? त्या आठवड्यात अपघात मृत्यू वगैरे कुठल्या राशीला आहेत? मग अपघात मृत्यू नाही तर सिंह राशीला. सिंह राशीला माझी राशी कडवेकराची रास आणि सिंह. काय झालं? आमची काय साधी रास सुद्धा सिंह असू नये. अरे राम 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 राम. कांदे लसूण आणि काय
कोलंबीचा वाटाणे पापलेट हो. बापूसाहेब आमच्या घरी ना आमच्या घरी सुद्धा साधा कांदा सुद्धा नाही हो. नाही. मागा एकदा ते कुलकर्ण्याच्या हॉटेलातली कांद्याची भजी खाल्ली असं आपलं नुसतं चेष्टेत सांगितलं. बरं त्यानंतर 8 दिवस तोंडाला तोंड नाही. आता मला वाटतं आता अजन्मा. अहो कडवेकर इतक्या सस्त्यात वागलं तरी सुद्धा चालेल हा. करायला काय तुमच्यावर प्रसंगाला म्हणजे काय आमच्यावर? अहो आमच्या घरात अशी फुकट पापलेट आली असती तर आमचं कुटुंब म्हणजे नुसतं नाचत राहिलं असतं. मास्तर ह्या नाचाला काय तर ठेका पाहिजे का मला? ठेका पाहिजे काय तरी करू. तुम्ही असं करा कसं मला वाटतं आपण असं करूया थांबा बरं का. नाही म्हणजे मी म्हणतो काय नाही जमणार. नाही मी काय म्हणत होतो की आपण एकदम कडवेकरांच्या स्वयंपाक घालतो. नाही थांबा. आपण म्हणजे कोण कोण? आपण म्हणजे हे कडवेकरांच्या मी नाही पुढे आली बापूसाहेब आली कामत मामा आजवर काही एवढं अधिक बोललो असेल तर उदार म्हणून क्षमा करा. असा धीर सोडू नका हो. हे बघा कडवेकर तुम्ही काय चिंता करू नका बरं का. तुम्ही हात स्वस्त पडा. मामींच्या रागाचा पहिला जो काही जोर असेल ना तुम्ही माझ्याकडे कळलं. रागाची पहिली लाट फुटली सगळं काही आलबेल झालं की तुम्ही आतून बाहेर या. का नको एकदम नको. मी कुठलं तरी खुणेचं गाणं म्हणतो. खुणेचं म्हणजे बाजी प्रभूला कशा त्या शिवाजी महाराजांनी खुणेच्या तोफा ऐकवल्या होत्या. तोफा म्हणजे ढूम 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 कमाल करता बाबा. अहो खुणेच्या तोफा ऐकवल्या होत्या. नरवीर बाजी प्रभू सिनेमात ऐकवल्या होत्या. त्या खुणेच्या तोफा ऐकल्या आणि आता मी सुखाने मरतो म्हणून मेला. तसं तुम्ही माझं खुणेचं गाणं सुरू झालं की फक्त मरायचं नाही हा आतल्या खोलीतून बाहेर यायचं. अहो गाणी कसली गाथा झालं संपला आमचा अवतार. कडवेकर अहो कडवेकर माणसाची अगदी अखेरची घटका भरत आली ना तरी त्यांनी स्वतःबद्दल हे असं अवतार वगैरे म्हणू नये हा. बरं नाही दिसत ते 4 चौघात. नाही म्हणजे खाटे चिरडलेल्या ढेकणानी स्वतःला हुतात्मा म्हणण्यासारखं आहे. बापूसाहेब वादळाची पहिली लाट अंगावर घेतील ती फुटली की तुम्ही या. पण ती फुटलेली कळणार कशी तुम्हाला? कळणार कशी? हा मी प्रेम भावे हे खुणेचं गाणं म्हणतो. बापूसाहेब प्रसंगाला योग्य आहे ना हे गाणं? या प्रसंगाला एकच गाणं योग्य आहे. मूर्तिमंत भीती तू भीते का नको. नाही बापूसाहेब ते मामींच्या एंट्रीला झालं. त्यानंतर भावे प्रेम गाणी कसली गाथा आमच्या घरी काय मटण आणि काय बोंबील. या दिवसात बोंबील कुठले? कोलंबी आणि पापलेट 10 रुपयाची जोडी होती. आज जाऊन स्वस्त पडा बघू तुम्ही बरं का. आज पुस्तकं बिस्तकं आहेत वाचत पडा. बापूसाहेब पुस्तकं काय वाचणार या अवस्थेत? म्हणजे काय? नाही म्हणजे आमच्या गोव्याला ख्रिश्चन लोकात अखेरच्या क्षणी बायबल वाचतात. आपल्याकडे पूर्वी गरुड पुराण का काहीतरी वाचायचे. चाल चांगली होती हा. स्वस्त पडा बघू तुम्ही. असं का घाबरायचं तू? बापूसाहेब प्रेमभाव आहे नक्की ना? काय आहे ना प्रेमभावेचं तर ठेका द्या. प्रेम भावे जीव जगिया नटला प्रेम फुटली हा लाट साप फुटली एकदम. लाट फुटली. लाट कसली फुटली ते डोकं फुटलं आमचं. राम 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 राम. अहो पण असं चोरट्याचं खदा कशाला उघडलं ते? तो पाठीवाला उभा होता बाहेर तो कोसळला. लागलं का? 5 रत्तल तुपाचा डबा टाळक्यात पडला तर लागतं का? नाही लागत. उलट पण त्या वनस्पती तुपाने केस वाढणार आहेत माझे. हो. राम 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 राम. अरे पाठीवाला जरा नीट धरून आण रे बाबा.
काय झालं हो कामत मामा? असे पाहता काय? अहो काय झालं काय? अजून त्या दिशेची वार्ता यायची आहे. डोकं कुठलं म्हणजे ही नुसती नांदी झाली. हा मी आपला नुसता प्रेम भावे म्हणणार आहे. हो म्हणजे इथं काय नुसतंच गाणं चाललं होतं की पिणंही? अहो पिणार काय विष. विष काय करायचं ते कडवे करायला उंदराच्या गोळ्या सुद्धा चालतील. विषय काय हे बोलणं? आत्ताच कडवेकर मामी म्हणाले इथं गाणं चाललंय म्हणून. केव्हा म्हणाल्या? आत्ता तिथून भाजीची पिशवी घेऊन जाताना गॅलरीत भेटल्या मला. कसली पिशवी? ईश्वर ओरडता काय? भाजीची. भाजीची? हो पण असं ओरडायला काय झालं? आता मला सांगा, कडवेकर मामी भाजीची पिशवी नेणार नाहीत तर मासे भरून नेतील का? नसतीलच का मास्तर? काय अहो कामत मामा, आमच्या घरी आम्ही कांदा लसूण खातो म्हणून चहा घेत नाहीत त्या, पाणी देखील पित नाहीत. तसं काही झालं तर चाल डोक्यावर घेतील ना त्या? घेतील ना. हो घेतील. बरं देसाई मास्तर येऊन गेले का? हो आताच गेले की. हो कोण कशाला राहते तिथं असं. तो संकट काळी कुणीही कोणाचं नाही. संकट? कसलं संकट? अहो त्या देसाई मास्तरांच्या बायकोसाठी औषध काढून ठेवलंय मी. त्याची बायको काय दुकानातून तुरीची डाळ आणतात तशी दवाखान्यातून बाळ घेऊन येतो. घर आहे की वेड्याचं हॉस्पिटल आहेत? हा त्या देसाई मास्तरांच्या बायकोसाठी औषध काढून ठेवलंय मी. बाळंतीण आहे ना ती? असेल आपलं काम. आणि हा रामा कुठं गेला? आता रामा कुठे गेला आम्हाला काय माहिती. म्हणजे गाणंच चाललं होतं ना इथं? होय हो उगीचा का कांदा नाही म्हणजे माझ्या डोक्यात कडवेकडीचा कांदा लसूण अहो काय चाललंय काय? आत्ता एवढ्याच मिसेस गर्दे येतील. कोण मिसेस गर्दे? 50दा सांगितलं असेल तुम्हाला. अरे बापरे त्या पॅरिसवाल्या. मग? राम 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 राम. एक रविवार येतो पण येताना किती घोटाळे बरोबर घेऊन त्या येतो. मिसेस गर्देंचा कसला घोटाळा? अगं त्या मिसेस गर्द्यांच्या अगोदर त्या कडवेकर मामी इथे येऊन कोसळतील. कडा कोसळला. कडा कोसळला लगेच डगडग. कमाल तुम्हाला तरी काय दावा. काय सांगा ना? त्या मामी कडा कोसळल्यासारखे ठेवून तुम्ही असं करा ब्रह्मी तेल घाला 2 नंबरचा डोक्यावर. आणि कानात खोबरेल तेल. कानात खोबरेल तेल होय. आणि नाकात काय घालू मला नाही म्हणजे आमच्या नाकात व्यसन आहेत. पुढे वा पुढे वा. तुम्ही उघडा ना जरा दरवाजा. बघा कोण आलाय ते. आत्ता येतील तेवढ्याच मिसेस गर्दे. बाबूजा प्रेम भावे नक्की ना? नक्की हो. प्रेम भावे जीव चुकिया नटलो. प्रेम भावे जीव चुकिया नटलो. अरे पाटीवाला जरा त्या पलीकडच्या खोलीत नेऊन ठेवले सामान. कुठल्या पलीकडच्या खोलीत? मी नाही तुम्ही कशाला ठेवलं? मी तर तुझा जरा बाई काय वाटेल ते मला नाही माहिती. आपण साहेब मी ठेवतो. अरे तू ठेवलं तर आम्हाला घरची कामं करायला लाज नाही वाटत. प्रेम भावे जीव चुकिया नटलो. एक सप्यानो प्रेम भावे जीव चुकिया नटलो. प्रेम भावे जीव चुकिया नटलो. एक प्रेम भावे. तुझे पैसे दिले? हा साहेब. हा हो कामळ. हा त्या कडवेकराची गंमत बघायची तुम्हाला. काय म्हणजे आपण सगळे इथे चिंतेत. हो. आणि तो आज गाढ झोपलाय. आता उठेला. बाबूचा तुम्ही पुढे व्हा. प्रेम भावे जीव चुकिया नटलो. एकच रस त्याला. प्रेम भावे भावे आवरा तुमचं कुटुंब. अरे प्रेम भावे. एवढे धावत ही आपल्या झाडू कोण सांगितलं? हा म्हणून कोण सांगितलं? उठलाय सांगितलं. पाय मोडीला काय नाही ग. हा की नाही कोकणी प्रांत आहे. स्वतंत्र बोलू द्यायचं. स्वभाव तुमचा चुकीत जाईल काय म्हणतात त्यांचे कामात इतकी सगळी वाक्य बोललात ना त्याचा एकदा शुद्ध मराठीत अर्थ सांगणार काय? या सगळ्या वाक्यांचा अर्थ ही असली पापलेट का आणली? एवढा सुरू म्हणजे चाकराक पडचाकर ही पापलेटा तुम्ही कोणाकडे पळवून हाडील काय म्हणता? त्याकडे काय नुसते काय? कामात याचा अर्थ मला बरोबर कळला. ही पापलेटी तुम्ही कोणाकडे पाहून घेतली तो? माशाकडे का? मग सांग
ही पापलेटा तुझ्या हातात हाडून दिली कोण आहे? बाप आहे हे, तिला बायल काय? हातल कोण तुम्हीच त्यांची रामा धाडल्या मग बाजारात आणि आपण मात बसल्यात बायलाच नाव नाव करी राव 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 मग मागची उलो त्यादी रामात बाजारात धाडलेला कोण आहे? कोणी मिळाले कोण नाही मास्तर. आणि ही पापलेटा तुझ्या हातात हाडून दिली कोण आहे? आईला कशी मिळाली बोटातल्या फुटली मिळाली म्हणजे काय करायचं काय झालं हो? अहो होणार काय यांना फिश आणायला पाठवलं होतं ना बाजारात. फिश, फिश फिश हो फिश यांनी तुमच्या रामाकडनं मासळे आले त्याला काय परवा आहे सांगा. कोणीनी पिशवीत घातलं पिशवी उचलली आणि घेऊन आला. सगळी मेली लाल पाण्याची कुसकी पापलेट. आता मी याचं काय करू हो तुम्ही सांगा हो. मी तुमची इथे ती पापलेट कुसली आमचा सगळा रविवार कुसलेला इथे. आपण रामा पापलेट आणणार कशी? मी माझ्या हाताने कडवेकडलीला पिशवी दिली. पापलेट मालतीबाई हे इथं गायलाच येतात ना का चोरून दुसरं काय चालतं? मी मगापासून बघते यांचे डोळे जरा मला लालच दिसतात. लालोच दिसतात इथं पांढऱ्या वेळची वेळ आलेली आहे. काय गोंधळ चाललाय इथे देव जाणे. अहो तुम्ही असं काय करताय? सकाळपासून अजून आंघोळ झाली नाही तुमची आणि डोक्याला काय बांधलंय? सोडून टाका बघू अगोदर. असं काय करते तो तुपाचा डबा पडला डोक्यावरती टेंगूळ आलाय मला माहिती तुला. आणि हा रामा कुठं मेला? रामा कुठे गेला? करताय का छान कळले कसे जावा तुम्ही कुशार समजा हालबेल आहे इकडे काय? कडवेकरचे आहे दिसतात कुठे? मी सांगतो बापूसाहेब जरा काळी दोन धरा काळी दोन. कामत तुम्हाला काळी दोन काळी पाच करायचे काय? बोंबला असायला मस्त जरा ठेका तरी द्या हो. कडवेकर कडवेकर प्रेम भावे जीवत की या नका राव गे प्रेम भावे कडवेकर स्वस्थ बसा प्रेम भावे. हे चल रे रामा झोपायची वेळ आहे झोपायची वेळ आहे आणि हे काय झोपणं आहे? मला सांग हे झोपणं आहे? हो साहेब कडवेकरच्या खिशात बघा काय बघा खिशात हो अय्या ब्रँडीची बाटली. इथे ब्रँडी तिथे पापल्याच्या म्हणजे मला काय कळेल? रामा जरा पाणी आण पाणी आण. खबर आहे अहो आमची बाटली आहे ती. चार चौकात सांगते आमची बाटली आहे म्हणून. त्याच्यात ब्रँडी नव्हती काही. ब्रँडी नव्हती म्हणायला काय रिकामीच बाटली रिकामी नव्हती. मग पाणी आणलंस? हो रामा वाटीतून पण वाटीतून. हो? तुला काय वाटलं याची दाढी करायला पाणी मागवलंय म्हणून मी गाढवा? अरे प्यायचं पाणी आण जा. अरे काय झालं काय? कळलं का? किती झाली काय? हा पडला इथे धारा पाणी 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 द्या पाणी. कडवेकर अरे काय झालं सांग ना मला. अहो, ऐका तरी. हो अरे कडवेकर याच्यात ब्रँडी नव्हती. देसाई मास्तरच्या बायकोसाठी बाळंत काढा. अरे राम राम होता तो. हो अरे मग मला चढली कशी? कुठे चढली आहे? आणि चढली तर एवढ्यात उतरेल. दारू म्हणजे काय समजला तुम्ही कडवेकर? हा दारू म्हणजे काय? हो आपण नका सांगू जा. दारू म्हणजे कामत मामा पण मला चढली कशी? हे सगळे मनाचे खेळा. तुम्हाला गाता येत असं नाही वाटत? ओऱ्या तुमच्यापेक्षा खूप बरं आहे. काय बापूसाहेब नुसतं नाकात ओरडतात. हे बघा तुम्ही माझी साक्ष नका करू बरं का. मला एकच प्रश्न पडलेला आहे की त्या कामतबाईंच्या हातातली पिशवी त्या कडवेकर म्हणजेकडे गेली कशी अगोदर? हो मगाची मी धावला होता काय म्हणजे आपण काय भानगडीत? हो. सांगा काय ह्यांच्या रिकाम्या पिशवीत घरातलं काय काय? आलू भरलं कडवेकर मामींच्या हातातली पिशवी चटकट छचरी पटकन ही दिदींची काम तीन बायला रामा 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 काही कळलं नाही. काय म्हणालास तू? आपल्या घरातला आळ कुणाला दिलास? काय एक नाटक झाला हो सोसल घरच्याच कपड्यातला. अहो कडवेकर अहो कडवेकर मरणापूर्वी झाले गेले विसरून जा म्हणाला जात नाही. मी नाकात ओरडतो काय? आता राखेचा संप नाही राखेचा पंप असं जाऊन मी मामीना सांगितलं तर आम्ही गोमांतकाचे लोक खरं बोलण्यात पटाईत. हो पटाईत. चला आता आवरा आवरा आवरा. चला, इथं मैत्रिणी जाऊया. वगैरे. हो. चला पळा पळा. काय मामा पापलेटात काटे असतात का हो? पापलेटात काटे असतात हो पण फार नसतात का? मी पापलेटाच्या पिशवीवरच बसलोय. तरी म्हणजे 10 रुपये. काय बरं
आपलेचा सत्यानाश केलो. शी, 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 शी. कसा आहे जा. बापूसाहेब हो बाळांत काढ्याचा पुरुषांच्यावर काय परिणाम होईल हो? कामत मामा तुम्हाला घाई कशाला मला सांगा. 5-6 महिने थांबा आपण दोघेही पाहूया. हा सांगा आता याच्यात काय पेटी वाजवायची. हा आणि आता हिच्या आणि मैत्रिणी येतील पुन्हा. राम 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 राम. त्यातून आमच्या मिसेस अली सोशल सर्व्हिस वगैरे करतात ना. त्यामुळे आज कोण मिसेस वर दे उद्या कोण मिसेस घर दे. नेमका रविवारी. पूर्वी रविवार हा पुरुषांचा वार होता. आता बायका सुद्धा अगदी संडे तेवढा ऑफ मिळतो वगैरे बोलायला काय. अहो स्वस्त काय बसून राहिला आता एवढे देतील ना त्या. एवढे मेला कोंबडा आगेला भीत नाही. हो बरं तुला काय मदत करू सांग. मदत ही पेटी ठेवा कुठे. पेटी ती येते नेहमी तुझ्या डोळ्यात. अहो उचलताय ना. उचलतो. अरे राम राम. अहो जरा फोन उचला ना प्लीज. आता पेटी उचलू का फोन उचलू मला सांग ना. बरं ठेवा पेटी. हॅलो हॅलो अय्या कोण नलिनी. हॅलो अय्या केव्हा आलीस ग. व्हॉट अ सरप्राईज. किती दिवसांनी तुझा आवाज ऐकला ग. हॅलो अहो अगं आनंदाचं बॅकग्राऊंड म्युझिक वाजवतं ना. हॅलो अय्या इथे कुठे उतरली. सबनीसांच्या घरी. ती काय बाई वाळकेश्वरची मोठी माणसं. हो आम्ही काय आपली गिरगावातली गरीब माणसं. तिथं म्हणजे काय तुझ्या मिस्टरांना अगदी वेस्टर्न स्टाईल युरोपियन फूड हो की नाही. हॅलो हॅलो काय म्हणाली. अच्छा अरे वा तुझे मिस्टर जॉईंट सेक्रेटरी झाले का. अहो ऐकलं का नलिनीचे मिस्टर कलेक्टर होते ना ते आता जॉईंट सेक्रेटरी झाले. हॅलो आम्हाला टोमणा बरं का आम्हाला टोमणा. तसं नाही काही. मला तर सवय झाली तिथे कोण जॉईंट सेक्रेटरी झाले कलेक्टर झाले. मला इथे पेटीवाला व्हायचं होतं. काहीतरीच काय. अय्या पण मग तू किती दिवस आहेस मुंबईत. अय्या संध्याकाळी चला. अरे मग ये ना. ये ना अगदी रविवारी सकाळी आली ये ना. हो अय्या नाही तसं काही नाही ग. मिसेस गर्दे यायचे. हा हो हो वासंतिका गर्दे. तर काय शिष्ट नाही तर काय मिली. अगं पण नसतं बोलावलं तर वाईट दिसलं असतं की नाही. हा म्हणजे हे बघ मागे आम्ही दिल्लीला गेलो होतो की नाही कॉन्फरन्सला. हा 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 तेव्हा त्यांनी आपल्या बंगल्यावर कॉफीला बोलावलं होतं. मग रिटर्न नको का करायला म्हणून बोलावलं. बरोबर रिटर्न काय ते हो 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 अगदी लगेच. हा अगदी लगेच. अय्या खरंच तुझे मिस्टर कुठे आहेत. झोपले. काय ते आमच्या घरी ना. हो आमच्या घरी देखील आरामच चाललाय. हो तर काय. अय्या खरंच पुरुषांचा रविवार म्हणजे बायकांचं मरण नाही का ग अगदी. काय ते काय याला याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. हो हो तरी तुम्ही पाहिलेल्या की दोघांचे कपडे मी स्वतः लिहून घेतले. हो आणि तो तुपाचा डबा 5 रत्नाचा डोक्यावरती लिहिलं नाही जेल लागली. आता तो कडव्याचा ब्रँडी समजून बाळंत कडा प्याला त्याला मी काय करणार. अरे राम राम त्याला आणि तिथे काय झालंय देव झालं मरण काय. हिला आता मदत करूनच. बरं बरं हा बघा अगदी. अच्छा अच्छा बाय बाय बाय. बाबा उचलतोय रे नुसती उचलतोय वाजवत नाही आहे. ए रामा बघ ना तू तिथे काय. हॅलो हॅलो काय रे. नाही माझं आहे तुझा हॅलो. अरे हालू हालू म्हणजे तू हालू नको बोलूस. तू मोठ्यानं मी हालू. काय काय सगळ्याचा मामा शिक आहे. येतो हा. कुठं येतो कुठं जायचं नाही आता पाहुणे यायचे घरात. पण त्या सगळ्याचा मामा शिकायला मेला म्हणजे मग जेवीत असलं तर हात धुवायचे म्हणून सांगितलं माहिती आहे साहेब. एकदा माणूस मेला म्हणजे परत मिळता काय. हल्ली नाही मिळत नाही म्हणजे मी बोलता तर खरा की खोटा. खरा. मग मी जाऊ ना. जा. थँक्यू हो. अहो
जायला काय सांगितलं त्याला? अगं नाहीतरी रिक्काम टेकडेपणा करण्याबद्दल पगार खातो ना तू. हो. जगल्याचा मामा शीक आहे म्हणे. याचे बरे काके मामे दर रविवारी सकाळी शीक पडतात. तिथे तयार झाली असेल पहिल्या धारीची. काय ते तुला नाही कळणार काय ते. नको कळते, हा नको कळते. आणि अगं इकडे इकडे हे काय तू ही अशीच म्हणजे का? असे बावळपणा आपल्याला नाही आवडत. खरं सांगू का हे म्हणजे आधी उगीच. खरं म्हणजे हिच्या नटण्या थटण्यापुढे आम्हाला एक सिनेमा नाटक वेळेवर मिळत असेल तर शपथ. आमचं लग्न झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तुकाराम सिनेमा बघायला गेलो होतो. हिचं नटणं थटणं आटपून आम्ही त्या सिनेमा थिएटरात गेलो. त्यावेळी तुकारामाचं विमान आम्ही जातो आमच्या गावा करत होत. राम राम घ्यावा आमचं राम राम घ्यावा. हे बघ अगदी खरंच मला आवडत काय नाही तिकडे हे बघ त्या काय त्यांचं ना हा मिसेस पाटणकर त्या बघ केवळ पाहून दिसतं कशा दिसतात. तुम्हाला काय वाटतं आम्हाला तशा राहता येणार नाही. पण मिस्टर पाटणकर मुलांना आंघोळी घालण्यापासून सगळं करतात. हे बघ तू सांगत असेल तर मी वाटेल त्याला आंघोळ घालायचं आहे. पण हे काय हे म्हणजे इथलं कोण वावरणार आहे सगळं? मी आवडतो ना. तुम्ही मदत तुम्ही मदत करणार मला? अगदी तू म्हणशील नक्की. तुम्ही कपडे बदलायला जाऊ? अगदी आनंदाने. काय हरकत नाही. अगदी मदत कपडे बदलायला जाते बरं. बस मदत. आणि 5 मिनिटात त्या येतील आता. येऊ दे त्यांना म्हणावं की मी कपडे बदलते. हो हो तुम्ही बघा बरं का इथे मी काय बघतो तू जा खुशाल जा. मी कपडे बदलते त्यांना मदत करतो. चला बाबा चला तुम्ही. गोवंडे मास्तरला चुन्याची बोटं पुसायला दुसरी जागा नाही. मदत. राम 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 राम. आल्या या 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 या. बाई कुठे आहे? बाई आहेत ना काय. आणि साहेब कुठे? साहेब हो साहेब इथेच आहेत. बाईना सांग मिसेस नलिनी गुप्ते आले. हो त्यांना ठेवलं पण त्यांनीच बसायला सांगितलं जरा आपल्याला. हो बरं का मिसेस गर्दे सुद्धा येणार आहेत. म्हणजे वासंतिकाबाई गर्दे त्यांच्या मिस्टरांची पॅरिसला बदली झाली बरं का. म्हणजे 15 मिनिटासाठी येणार. फार वेळ नाही आहे त्यांना. मासिक वगैरे आहेत का? मासिक नाही हो. आमच्या घरात एक मासिक टिकत असेल तर शपथ तुम्हाला सांगतो. बरं डिरेक्टरी कुठे? डिरेक्टरी कुठला नंबर हवा आपल्याला? सांगितलेलं ऐकायला शिकवलं नाही वाटतं बाईंनी. नाही हो डिरेक्टरी हरवली आमची. कुठला नंबर पाहिजे सांगा ना. बोरगावकर. बोरगावकर हा म्हणजे मिसेस प्रमिलाबाई बोरगावकर वगैरे. हा बरं माहिती आहे आम्हाला. 372980. हा तुला काय ठाऊ? हा मला काय ठाऊक म्हणजे आम्हाला नेहमी बोलावं लागतं ना त्यांच्याशी. बरं का त्यातून बरं का मिस्टर बोरगावकरांची ना नागपूरला ट्रान्सफर झाली ती मिसेस बोरगावकरांनी खटपट करून 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 कॅन्सल करून घेतली. तशी म्हणजे शी इज अ व्हेरी श्रूड वुमन आणि वायर पोलिंग मध्ये भयंकर एक्सपर्ट आहे. म्हणजे हे माझं मत नाही. परा मिसेस बापट आल्या होत्या त्या सांगत होत्या. चोरून ऐकत असतोच वाटतं. चोरून राजरोस ऐकायला भीती आहे कोणाच्या बापाची. बरं आपण काय घेणार गरम की थंड? मला थोडं पाणी आहे. पाणी नाही त्याच्यापेक्षा काहीतरी स्क्वॅश पीस घ्या ना. आम्ही नेहमी इम्पोर्टेड स्क्वॅशच वापरतो. अहो देशी स्क्वॅशची क्वालिटी रॉटन नाही का हो. तुम्ही कधी त्या मिसेस ठाणेदारांच्याकडे स्क्वॅश घेतलाय त्यापेक्षा देऊनही नाही का हो. अरे वा बाईंची भाषण अगदी तोंडपाठ झालेली दिसते. किती वर्ष आहेत तिथे? झाली 20-25 वर्ष.
चांगल्या वागवतात का बाई? चांगला म्हणजे काय, अगदी घरातल्या सारखा म्हणजे काय. हा, काही लग्न बिग्न झालंय का? त्याशिवाय या घरात कोण राहू दे. असं आहे का? मग चाललंय की नाही गाडं घातलं. बायको काय करते रे तुझी? बायको तिथे कपडे बदलते. हा? नाही नाही कपडे धुते आणि तुमच्याकडे लक्ष गेलं सगळा घोटाळा. पगार काय देतात तुला बाई? पगार काय 1 तारखेला सगळा पगार मी त्यांच्याच हातात ठेवतो. अजून म्हणून खर्चाला घेतो काहीतरी. वा, फारच विश्वास दिसतोय रे बाईंच्यावर. चालेल. काय काय काम करतोस? आता आपलं घर म्हटलं काय काय पडेल ते काम करत असतो आपल्या घरामध्ये. एक मग आम्हाला दे ना एखादा तुझ्यासारखा. माझ्यासारखा मीच येतो ना. अरे पण दिल्लीला यावं लागेल. दिल्ली काय आणि मुंबई काय कुठेतरी आपल्याला नोकरी करायची ना. आपण कुठे सबनीस साहेबांच्याकडे चाललोय ना. मला माहिती आहे 365621. अरे वा, फारच एफिशियंट आहेस की तू. कसला एफिशियंट. तुम्हाला त्या विद्याधर पंडिताची गोष्ट आहे ना. विद्याधर पंडित. कोण विद्याधर पंडित? अहो विद्याधर पंडित म्हणजे तो 3रीच्या धड्यातला. हा 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 हा. त्याच्याकडे एक पोपट होता बरं का. अच्छा. त्याच्याकडे तो ऐकून संस्कृत बोलायचा. वा. तसं आपलं ऐकायचंच बोलायचं. हो मिसेस गर्दे आल्या वाटतं. या 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 प्लीज या या. Oh, hello Nalini. How are you? So congratulations. Mr. Gupti joint secretary झाले ना. कुठे दिल्लीला झाली का ट्रान्सफर? Oh, what a pity. म्हणजे आम्ही दिल्लीहून चाललो आणि तुम्ही तिथे चाललात. आम्ही असताना you should have been there. We were म्हणजे such a jolly crowd आणि सडनली ट्रान्सफर झाली. तशी ह्यांना इन्फॉर्मेशन होतीच पण ट्रान्सफर म्हणजे आय वॉज सो बिझी. तुझ्या बाईंना सांग मिसेस गार्दे आल्यात म्हणून. हो त्यांना ठाऊ का आपण. अगं आफ्टर ऑल वी आर गोइंग टू पॅरिस नाही का. तेवढ्यात फ्रेंच शिकून घेतलं. अगं फ्रेंच इज म्हणजे इट इज सच अ गुड लँग्वेज. बॉन्जू मसिये पार्लेवू फ्रान्से म्हणजे डू यू नो फ्रेंच. तुम्हाला येतं का फ्रेंच. फॉर्मिडाब्ल. तसं म्हणजे पुष्कळच यायला लागले मला आता. म्हणजे आय नो इंग्लिश आणि आता फ्रेंच. शिवाय इटालियन शिकणार आहेच मी. खरं म्हटलं तर मराठीच मला तितकंसं म्हणजे आय एम नॉट यू सी. हो ना. आई वडील कुठे असतात हल्ली? वाईलाच. तिथे वाडा आहे ना आमचा जुना. वाईला का तुला काय करायचंय? आम्ही सुद्धा वाईच आहे का. वाड्याचं नाव काय तुमच्या? जांभेकरांचा वाडा. जांभेकरांचा म्हणजे जांभेकर भटजींचा वाडा. अरे म्हणजे जांभेकर भटजी तुमचे वडील. तुला काय करायचे पण. लुक एट हिम. ही इज म्हणजे सारखं लुकिंग ऍट मी. बाई कुठे तुझ्या? बाई आज तिथे आहेत कपडे बदलते तिथे. अरे म्हणजे वाईच्या जांभेकर भटजीची दुर्गी ही आणि मराठीच म्हणजे मला तितकंच आय एम नॉट यू सी. काय बरं आपण काय घेणार गरम की थंड? मेर्सी मेर्सी. ओ माय गॉड सारखे फ्रेंच शब्दच येत आहेत तोंडात. तुझ्या बाईंना सांग मी आले म्हणून. गेलो असतो पण ते कपडे बदलताना त्यांना डिस्टर्ब. अरे पुन्हा 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 तेच नको सांगू. हो बरं मग थंड सांगतो. हो मला थोडस पाणी आहे. मला थोडस काय. ओ माय गॉड या फ्रेंचच्या स्टडीमुळे सारखे फ्रेंच शब्दच येत आहेत तोंडात. अगं म्हणजे फ्रेंच मध्ये वॉटर पाणी. कोलन वॉटरला नाही का आपण द कलून म्हणत. म्हणजे मग तुम्हाला कसलं वॉटर पाहिजे? कोलन वॉटर पाहिजे का वुलन वॉटर पाहिजे? वुलन वॉटर. वुलन वॉटर म्हणजे आपण गरम कोटाला वुलन कोट नाही का म्हणून मी गरम थंड तर गरम. तुझ्या बाईंना सांग म्हणा फार वेळ झाला आम्हाला इथे येऊन. उन्हाळा फारच आहे नाही. यंदा मसुरीला सुद्धा इतकं हॉट होत. आम्ही उटीला गेलो होतो. आम्ही माथेरानला गेलो. माथेरानला आम्ही म्हणजे बाई गेलो तर आम्हाला कोण तिथे. आय रिअली वंडर व्हाय ही इज पोकिंग हिज डर्टी नोज आपला जात त्यात. अरे पाणी आणून देणार होतास ना तू? पाणी नाही. आणतो. ओ माय गॉड मला फक्त 15 मिनिटं वेळ आहे तरी आय हॅड वॉर्न्ड हर. पण या इंडियन्स ना टाइमचा सेन्सच नसतो. सॉरी. काय पण क्यूट दिसतेस ग.
मी जर पुरुष असते ना तर नक्की तुझ्याशी लग्न केलं असतं. अच्छा, पण तुझे मिस्टर कुठे गेले? म्हणजे भेटले नाहीत का तुम्हाला? मग दरवाजा कोणी उघडला? वा, तुझा सर्वंट होता की? बाकी फारच एफिशियंट आहे हा सर्वंट. म्हणजे गेलाच नाही करावा. मग अशीच तर मला निघाला होता. सर्वंट तसा चांगला आहे, पण जरा जास्त बोलतो. म्हणजे इफ यू डोंट माइंड म्हणून सांगितलं आपलं. नाही म्हणजे आपल्याला काही बोलला का तो? असा आचरट आहे, मला तोंड घालतो आपल्या जात. दॅट्स एक्झॅक्टली. म्हणजे मी म्हणत होते ना, आमच्या साहेबांना असं मुळीच आवडत नाही. या मालताई, या ना मामी, या. या मिसेस कडवेकर. कसलं मिसेस अँड फिसेस? नुसतं मामी म्हणायचं बघा. म्हणजे आमच्या ताली आहेत ना समोर, तिथे राहतात या. यांचे मिस्टर पोस्टात आहेत, क्लार्क आहेत. हो का? मग काय नलिनी, हाऊ इज युअर हजबंड? Oh, he is naughty as usual. ख्रिश्चन ना का हे का फारशी? छे, या वासंतिका गर्दे, त्या नलिनी गुप्ते. मराठीच म्हणा की मग ते आपलं भाषा बोलायचं सोडून ते साहेबांची भाषा कशाला बोलतात का? की मी तर कानडी असो ना, मराठी कसं छान बोलतोय बघा. का हे? ते ब्लाऊजला हात शिवायच्या आधीच घालायचं घाय कशाला होत एवढं? फारच साध्या आहेत नाही. म्हणजे त्याचं काय मामी? असं बोलू नये का ते एकदम राग आलं का? आमचं बोलणं म्हणजे कंट्री बघायला एकदम. आता ते पॅरिसला चालल्या बरं का मामी? इंग्लंड का? विलायतला? पण लांब की हो. आमचं एक भाची असतं बघा लंडनला. आपली भाची लंडनला असते? आमचं भावाचं मुलगी, आमचं भाची जावई ICS, उपेंद्र व्यंकट यांकामर्डी ICS म्हणतात बघा त्याला. हो का? ICS का? मग वाय डोंट यू बसत नाही? बसा ना, बसा. रविवार सकाळ म्हणजे घर सोडून गावभर हिंडायचं वेळ काय हे? घरात पुरुष माणूस रजा म्हणून आणि बाई माणूस काय यल्लमासारखं गाठ वाजवीत हिंडायचं काय? पण विलायत म्हणजे अंडी गिंडी थू. मालते बापसाहेबांनी एवढं आईवडी आणले बघा. तुमचं मालक म्हणाल नव्हतं का मामी फार दिवसात आईवडी केलं नाही म्हणून? आमच्या ह्यांनी आज अळू मात्र कसं अगदी छान आणलं बघा. जन्मात इतकं चांगलं बाजार केलं नव्हतं हो. या काय एकटच जाणार काय विलायते ना? छे, त्यांचे यजमान देखील जाणार आहेत बरोबर. खूप मोठ्या पगारावर आहेत बरं का. 3,000 रुपये मिळवतात महिन्याला. आता ओव्हरसीज अलाउन्सेस वगैरे धरून 4,000 होतील. म्हणजे तसं नाही काही. 4,000 महिन्याला? हो. म्हणजे जिवंत आहे यजमान मामी. मग ते 2 पैशाचा कुंकू का नाही लावत हो? आमचं यजमान 216 रुपये मिळवते, पण मी चांगला कप्पाळ भर कुंकू लावते. आणि यांचं 4,000 मिळवते, मग 2 पैशाचं कुंकू महाग काय होते? पुअर डिअर मामी. मामी म्हणा की हो. रागावू नका. पण नवऱ्याच्या जीवावर किती दिवस जगणार तुम्ही? मग तुम्ही विलायत जायचं काढलं ते कुणाच्या जीवावर हो? ते 4,000 रुपये मिळवते, ते काय एकटच बसून खातय काय? कबाळंत कडा पितय हो तेवढ्या पैशाचं? मालताई, आमचं ते येड प्याल म्हण की हो तुमच्यात. तुम्हाला कोणी सांगितलं मामी? ते होते कामती. सगळं चालवर सांगत सुटलं बघा. आमचं हे म्हणजे विचारायचं नाही बघा. उत्कट मिळालं तर गोमूत्र पिणार. त्यात बापसाहेब थट्टा करून शिवणार. त्यानं तेवढा आवडी द्यावर याला भेटलं की नाही ते? थट्टा करून शिवणार बघा. एवढं मोठं बँकेतलं साहेब घरमालक लंडाड म्हटलं तर कळणार बघा तुम्हाला. पण माणूस म्हणजे एकटं बापसाहेब आणि दुसरं मालते. गर्व नाही गिरव नाही. आमचं हे गाणार आणि बापसाहेब पेटी वाजवणार. एवढं मोठं बँकेतलं साहेब घरमालक एरवी पोस्टातलं कारकून बरोबर बोलणार काय होते? बघा किती साधं.
कोणास ठाव बापसाहेब तेवढं अलवडी आणलं थँक्यू. बरं का आमच्या ह्यानं बाळंत काढा पाजला त्यानं काय पाजता त्यांना काय नाही पाणी बसते. तुम्ही कोल्ड कॉफी घेणार कोल्ड? नको माझं उपास जाते. बापसाहेबांचं फार्स बघत बसले तर संध्याकाळ होईल. आमच्या वाडीतल्या गणपती उत्सवात हसून हसून पोटात गोळी बापसाहेब यानं दाखवा की तुमचं नाटक हे येते बरं का येते हो मालते मामी आम्ही पाहिलं थोडस नाटक. जाऊ द्या कसं नाटक आहे काय. आपण उगीच तकलीफ घेतो. तकलीफ बिकलीफ कसली. बायकांनी कामं करायची पुरुषांनी तिथे पेटात आपल्या बडीवर बसायचे ते काय दिवस गेले आता. मी सुद्धा साहेबांना हेच सांगत असते. बाकी खरं सांगू का मी केव्हाच ओळखलं होतं. बरोबर आहे. काय झालं ते वाईचं पाणी आहे. हे घ्या हे मुंबईच आहे. बरं बसा बोलत. अहो घरात काम पडलंय हो. म्हणजे ऑफिसची कामं देखील घरी आणता की काय? अहो कुठली ऑफिसची कामं घरातलीच कामं करता करता नाकात दम येऊन जातो तुम्हाला सांगतो. आणि त्यातून ना आम्हाला सर्वंट मिळतात ते पोक देर डर्टी नोज आपलं ज्यात त्या. आणि तुम्हाला त्या मिसेस तेंडुलकर माहिती का? मिसेस तेंडुलकर अहो त्या की नाही म्हणजे दिवसभर आपल्या सर्वंटवरती घर टाकायचं आणि आपण बॅडमिंटन कोर्टावर. त्यापेक्षा ते आपले पाटणकर मिस्टर पाटणकर अहो ते बायका मुलापासून सगळ्यांना आंघोळी घालत सुटतात. आमच्या साहेबांना तर कप सुद्धा तुम्ही काय ऐकता त्यांचं शुद्ध तावटपणा मांडण्यात येणे. अहो तुम्ही काय म्हणले सकाळपासून आंघोळ झाली नाही तुमची आणि डोक्याला काय म्हणले सोडून टाका. असं काय करतोय? अहो हे बघा इथे डोक्याला टेंगूळ आलाय मला बरं का. तुपाचा डबा पडला डोक्यावर. असं काय करते? खरं म्हणजे कामाची जबाबदारी नवरा बायको दोघांनी घेतली पाहिजे. घर काय त्या बाईच असतं. कसं बोललात तुम्ही आता बरं का. मी याला सारखं म्हणतोय आज तुझ्या वेळा मिसेस गर्दे येणार आहेत आपण येणार आहात सगळे येणार. मग त्यानं तू नुसती कोल्ड कॉफी काय देते हवं तर मी इडल्या करतो. तर बघा इडल्या करणार म्हणजे तुम्ही इडल्याही करता? हो मग त्यात काय तुम्हाला सांगू का कशा करायचे ते अगदी सोपं आहे. 2 टिपऱ्या उडदाची डाळ बरं आणि 3 टिपऱ्या तांदळाचा रवा बारीक वाटायचा पाट्यावरती. तुमच्याकडे मिक्सर आहे ना मिक्सर प्रश्नच मिटला. आणि बरं का मग ते पाण्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि असं ते त्याच्यात बेताचं मीठ घालायचं. शेतातलं नाही बेताचं मीठ घालून असं असं थलथलीत भिजवून ठेवायचं. हो उद्या सकाळी पीठ फुगून येईल. कॉफी घेऊन आणू का? आणते की मी. आता जरा चाल बदलतो बरं का. आय एम सो सॉरी. आय एम सुद्धा जाऊ त्याच्यामध्ये काय होत. अगं बाई तुमच्या डोळ्यानं पाणी. खरंच आम्हाला तुमचा इन्सल्ट करायचा नव्हता हो. तुम्ही कोण आमचा इन्सल्ट करणार. वर त्यानेच इन्सल्ट केला बरं का. आणि इथं पाठवलं जाव म्हणाले खाली. वर म्हणजे असं बघा त्याने तिथे इन्सल्ट केला आणि जाव आले खाली. इथं काय करणार. अहो काय नाही सगळे कामं आम्ही करायचे तुम्हाला ते. हे घ्या हो हे घ्या. अहो एवढ्याशा अश्रुमानाने आमचे एवढे अश्रू काय पोचले जाणार आहेत बरं का. इथे आभाळ कोसळलं आभाळ. काय आभाळ हो म्हणजे स्काय स्काय कोसळलेलं आहे बरं का. भांडी घासा धुणी धुवा केर काढा मुलांचं काढा सगळं आम्ही करतो. एक गोड शब्द नाही कुठं नव्हतं काय हो कल्पना नव्हती. हो कल्पना नव्हती. काय नको बरं हे पालक का हे टेंगूळ आले टेंगूळ. हो पण तो तुपाचा डबा पडला ना. कुठला तुपाचा डबा हे सगळं सांगायला बरं का. खरं सांगा मी धुणी वाळ गळची काठी मग. आणि हे सगळं की नाही पिढी जास्त चाललेलं आहे. पिढी जास्त पिढी 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 जास्त. हा म्हणजे सांगतो तुम्हाला ते सर साहेब आहेत ना त्या लेडीज आहेत त्यांच्या डोक्यात हा त्या सासूबाई आमच्या सासऱ्यांच्या डोक्यात हा या आमच्या डोक्यात हा असं झालेलं आहे सगळं. कुठून खरंच कुठून काय कल्पना नव्हती. वर वर पाहणाऱ्याला तुम्हाला नव्हतं काय कल्पना येणार आहे मला सांगा. आता रागवू नका बरं का. मी थोडासा भावना प्रधान आहे पण तुमचे ते मिस्टर गर्दे तुम्हाला खरोखर जे घरी काही वागवत असेल ते वरवर पाहणाऱ्याला कल्पना येणार आहे का. नाही म्हणजे आता तुमच्यासारखी इतकी सुंदर बायको सोडून
त्या तुमच्या मिस्टर गर्जना त्या त्यांच्या टायपिस्ट पोरीच्या मागे मागे द्यायची काही गरज होती का मला सांगा? तुम्हाला कसं कळलं? पालक अंदाजाने मारलेला तोडा कसा बरोबर लागला. अहो टायपिस्ट पोरीच्या मागे मागे नाही गेला तर तू काय साहेब आहे. जाऊ द्या लोकांचे नवरे काय धुणी होतात हे करतात आपलं काय घरात क्लबात जातात शेपटी पोरींच्या बरोबर जातात. आम्ही बसलोय रंगा वाडा उष्टी रोज येणार का सांगितलं तुम्हाला जाऊ दे आता. खरं सांग का कुठून येऊन पडलो या घरात असं झालंय मला. त्यापेक्षा वडिलांनी लहानपणी विहिरीत का लोटून दिलं नाही असं म्हणतो मी. असं का हो बोलू मी की नाही फार सेंटिमेंट. जाऊ दे वडिलांनी विहिरीत लोटून दिलं असतं तरी काय होणार होतं. आम्ही एवढं होतो ना त्यावेळी त्यांनी आम्हाला पोहायला शिकवलं. आल्या वाटतं आल्या. अहो तुमची पर्स फार छान आहे. फार छान आहे. आवडली म्हणा. घे ना झाली कॉफी घे ना. खरंच सांगायला विसरले, कॉफी नकोय मला. कॉफी नको तुम्ही चहा करून नको. पण आपण असं उभे का बसा ना. जाऊ दे सांगितलं ना ते आता बायकांनी कामं करत बसायचे तिथे पुरुषांनी पेटात आपली बसायचे दिवस गेले आता ते सगळे. काय झालं तरी पुरुष ते पुरुष आणि बायका त्या बायका नाही का ग नलिनी? अर्थात. आणि नवरा गरीब झाला म्हणून त्याला काय एवढं छळायला नको. कुणी छळलं ग नवऱ्याला? अगं नाही हे बघ कोणी छळलं वेळ काय नाही बरं का. नवऱ्याला छळून नाहीये असं आपलं जनरल तत्व सांगत. बरं मग चहा करून आणू का आपल्याला? नको हो चहा कॉफी सध्या नकोसं झालंय मला. मला सुद्धा पुष्कळदा चहा कॉफी वगैरे सगळं नको. नाही तुम्हाला वेळी चहा असताना नाही बरं का. आवार मग बर काय खावंसं वाटतं तुम्हाला? भजी करू नका भजी. तुम्ही कसं ओळखलं? ओळखलं म्हणजे काय आमचा संजीव झाला ना त्यावेळी सारखी भजी खावीशी वाटायची हिला. पण तुझी मुलं कुठे गेली ग? मुलं ना कुठेतरी ट्रिपला गेली असेल वजिरेश्वरी. पाहिलं हे यांचं घरातलं लक्ष. आज 8 दिवस झाले मुलं कोल्हापूरला गेलेत त्यांच्या आत्याबाईकडे. तुला सांगून गेली असतील आम्हाला कोण कशाला सांगता येते. फायदा तुमच्याकडे लक्ष गेलं सगळं गोंधळ होत होता. मग वा 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 अहो हे तुमचं पातळाचं डिझाईन फार छान आहे. हो थँक्यू. बरं मी निघाले असं काय करता मी आत्ता भजी करून आणतो ना. आता आलोच मी. हे मला मात्र आता निघालेच पाहिजे. आता यानंतर तुझे मिस्टर भजी करायला घेणार म्हणजे फार उशीर. तुम्ही सांगितलं तुम्हाला शुद्ध चावटपणा मांडलाय त्यांनी. इतका चांगला नवरा मिळायला भाग्य लागतं. शिवाय त्यांना अप्रिसिएशन तरी किती आहे. मी आज ही नवीन साडी नेसले ना आमच्या साहेबांच्या लक्षात सुद्धा आलं नसतं. जाऊ दे खरंच भाग्यवान आहात तुम्ही मालतीबाई. इतका प्रेमळ नवरा मिळायला. हे बघ वरती तिथे दांडीवरची जागा नाही वरती टाकू का धुणी धुणी. काय बोलू मी काय बोलायचं. बाकी आमच्या त्या क्लबातल्या बायका त्या मेल्या एक दुसरीचे सर्वंट्स पळवतात. तशी जर नवरे पळवायची सोय असते ना तर मी नक्की अगदी तुझ्या नवऱ्याला पळवलं असतं. पळवून पहा. अगं शुद्ध चावटपणा मांडलाय त्याने. आणि का ग कुठल्या बाईला नवऱ्याने ही असली कामं केलेली आवडतील? सत्य सत्य काय सत्य? हे बघ सत्य. हॅलो हो येस आहेत सांगतो. मिसेस गर्दे आपला टेलिफोन घ्या. हो घ्या. हॅलो कोण साहेब उठले? इतक्या उशिरा? हो रविवारी काही झालं तरी 11 वाजल्याशिवाय उठतच नाही ते. हो मी आलेच. अच्छा इडलीच्या रेसिपी बद्दल थँक्स. येणार केलं मी. हो चालेल. तुमचा हातरुमाल तुमच्याकडे कसा आला तो? आला. राहू द्या. हो राहू द्या काय आमच्या घरामध्ये काय झुंजारराव नाटक करत आहे. त्या नाटकात एका हातरुमाला 3 खून झाले माहिती तुम्हाला. घ्या 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 आणि प्रकृतीची काळजी वेळी घ्या. आणि हे बघा भजी बिजी खावीशी वाटली ना बेदम खा काही होत नाही. हिला विचारा. आता घरी गेले काय यांना बसवते भजी तळायला. दुसऱ्यांचे नवरे दोन्ही धुतात. बरं हो जरा थांबा प्लीज प्लीज.
हो थँक्यू. काय हात जोडले. करू आंघोळ? नको मग काय झाडू हाल? नको. मग काय करू? वाजवा पेटी. शाबास. पेटी वाजवा पण एका अटीवर. हं काय? जी काय पेटी वाजवायची असेल ती एकटेच बसून वाजवाई. तो गोतावळा नको आणखी. अगं तू गोताळा का जमव तुम्ही? का? तू कधीतरी आयुष्यात इतके छान कपडे बिडे घालून म्हणजे पेटी ऐकत बसलेस का? फार नाही, आठवड्यातून एकदा फक्त. बरं का? हे बघ, रविवारी सकाळी तू अशी छान पैकी कपडे घालून माझी पेटी आहे, मी पेटी वाजवतोय. आंघोळी बिंगोळीची काही घाई नाहीये. अगं सुखी संसार म्हणतात. तो यापेक्षा निराळा कुठे असतो? मला दुसरा काय असतो? आमचा जसा सुखी संसार सुरू झाला तसा आपण सर्वांचा हो अशी त्या जगन्यंत्याच्या चरणी प्रार्थना करून मी आता पेटी वाजवतोय.